नर्मदे हार. नर्मदे हार. नमस्कार मित्रांनो, मी अजय सांदेकर, माझ्यासोबत आहेत नितीन मुळे. आज आमचा परिक्रमेचा 38वा दिवस आहे. आम्ही आज सकाळी मुंदीहून निघालेलो आहे आणि ओंकारेश्वरकरता निघालेलो आहे. इथून आता ओंकारेश्वर 41 किलोमीटर आहे आणि आमची परिक्रमा तिथे समाप्त होणार आहे, पूर्ण होणार आहे. आता सकाळचे 6:30 वाजलेले आहे. अजय महाराजच्या मागे चंद्र दिसतोय. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. नर्मदे हार. महाराज, क्या नाम है आपका? सर तो अपना राकेश ठाकरे खुटला. कुठला के वो सिंगाजी महाराज जे आहेत यांच्याच समाजाचे होते. महाराज कितने साल से सेवा दे रही है? ये अभी साल भर से दे रहे हैं. सालभर से. सकाळी 6:15 वाजता घरून आम्हाला चहा पाजला त्यांनी. सगळे हॉटेल बंद, कुठलाच हॉटेलला आम्हाला चहा मिळाला नाही. सकाळी 6 वाजता या कुठला गावामध्ये आम्हाला त्यांनी थांबवून चहा पाजला. नर्मदे हर महाराज. आम्ही आता सनावतपासून 27 किलोमीटर अलीकडे आहे. इथून ओंकारेश्वर जवळपास 35 किलोमीटर राहिलेलं आहे. सूर्य उगवतो आहे. अत्यंत सुंदर असं वातावरण आहे. 7 वाजलेले आहेत. आम्ही आता अटूट खास नावाच्या गावात आलो आहे. ते गुरुद्वारा आहे. गुरु गोविंद सिंगजी यांचा हा असा गुरुद्वारा आहे. हार. काल आज सकाळी आम्ही मुंदीहून निघालो. मुंदी ते ओंकारेश्वर अंतर 63 किलोमीटर आहे. आम्ही सकाळी ओंकारेश्वरला पोहोचलो आणि आता उत्तरपूजा अनिल महाराज यांच्या इथे उत्तरपूजा केली आणि आता आम्ही ममलेश्वरला जल व्हायसाठी चाललेलो आहे. नर्मदे हार. हार. आता आम्ही ममलेश्वर मंदिरामध्ये जल चढवलेलं आहे. ओंकारेश्वरहून परिक्रमा उचलताना नर्मदा मैयाचं जल हे सोबत घ्यावं लागतं आणि पूर्ण परिक्रमेमध्ये आपल्या सोबत राहतं. इथून जल घेतल्यानंतर आपण विमलेश्वरला जातो. विमलेश्वरला समुद्रामध्ये अर्ध जल वाहतात. समुद्रातलं जल परत त्या बॉटलमध्ये भरलं जातं. तिथून आपण अमरकंटकला जातो. अमरकंटकला परत ते जल आपण तिथे अर्ध वाहतो आणि तिथलं जल घेतो आणि तिथलं जल घेऊन आपण इथे परत ओंकारेश्वरला येऊन ममलेश्वरला अर्ध जल वाहतो आणि त्याच्यानंतर मग आपल्या ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाला जल वाहतो. नर्मदे हार. नर्मदे हार.